राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आजही विविध ठिकाणी सभा आहेत। नांदेड, जालना, पुण्यात फडणवीसांच्या प्रचार सभा आहेत। पुण्यात आज फडणवीसांच्या 2 प्रचार सभा होत आहेत। दुपारी 4 वाजता येरवडा, कात्रज चौकात, रात्री 8 वाजता सभा आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्याबाबत ही अपडेट आता समोर येते। तर या दौऱ्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आज दुपारी 12 वाजता जालन्यात मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। दुपारी 3 वाजता नांदेडमध्ये त्यांची प्रचार सभा असेल। तर आज पुण्यात त्यांच्या 2 सभा होणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील येरवडा येथे सभा असणार आहे। तर दुसरी सभा रात्री 8 वाजता कात्रज चौकात होणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आज देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांचा झंझावात आज सोमवारी पहिल्या दिवशी म्हणजे विकेंडच्या पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं 4 सभा मुख्यमंत्र्यांच्या होणार आहेत। नांदेड, जालना येथे 1 सभा आहे, तर पुण्यात 2 सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 4 वाजता येरवडा येथे 1 सभा आहे आणि त्यानंतर रात्री 8 वाजता कात्रज चौकामध्ये 1 सभा होणार आहे। 2 विधानसभा मतदारसंघामधले जे महानगरपालिकेचे उमेदवार असणार आहेत त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री हे मैदानात उतरलेले आहेत। कात्रज चौकामध्ये सुद्धा ते संध्याकाळी येणार आहेत आणि 2 या सभांमधून नेमकं आता ते काय बोलणार आहेत हे याकडे लक्ष आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये महायुती तुटलेली आहे। भाजप विरुद्ध अजित पवार यांचे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा हाच सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळते आणि गेल्या 2 सभांमधून अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे। भाजपच्या कारभारावर अजित पवारांनी जोरदार टीका सुद्धा केलेली आहे। या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस अजित पवारांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्याचा कारभारी बदला अशा पद्धतीची भूमिका काल अजित पवारांनी घेतलेली होती आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेमध्ये जी भाजपची सत्ता होती आणि या सत्तेदरम्यान जो गैर प्रकार पुणे शहरामध्ये घडलेला आहे, वाहतुकीची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, असे विविध प्रश्न आहेत, ते मात्र पुण्याच्या कारभाऱ्यांना सोडवता आलेले नाहीत आणि त्यामुळे माझ्या हाती कारभारी पद द्या असं काल अजित पवारांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस त्याला काय काउंटर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो सामना आपण राज्यामध्ये पाहतोय, इथे मात्र चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय। इथं तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, तर महाविकास आघाडी मात्र चर्चेमध्ये दिसत नाही आणि त्यामुळे काल अजित पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला आज देवेंद्र फडणवीस सभांच्या माध्यमातून काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपने जवळपास 165 नगरसेवक उमेदवार हे रिंगणामध्ये उतरवलेले होते, त्यामधले 2 उमेदवार हे बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत आणि आता उरलेल्या नगरसेवकांना जिंकून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आता पहिल्यांदाच आज पहिली सभा पुण्यामध्ये होती, एक येरवडा येथे होईल आणि संध्याकाळी कात्रज चौकामध्ये सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये जी काही कामं केलेली असतील त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये जी कामं केलेली आहेत या कामांचा ते पाढा वाचतीलच। मात्र दुसरीकडे मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट संदर्भात। वळूयात पुढल्या बातमीकडे। फडणवीसांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही। अमरावतीतील रोड शोवर यशोमती ठाकूर यांनी ही टीका केली आहे। आज सकाळी 11 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद आहे। यशोमती ठाकूर सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला प्रतिसाद फारसा लाभला नाही असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलाय। यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।